महाविकास आघाडीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. वंचित बहुजन आघाडीला देखील बैठकीचं निमंत्रण. लोकसभेच्या जागांबाबत आज अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज आणि उद्या अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघात. आज जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा, तर उद्या दादांच्या उपस्थितीमध्ये खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून आदेश जारी. मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा 6वा दिवस. आज मोर्चा नवी मुंबईत येणार. आजचा मुक्काम वाशीमध्ये होणार, तर उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार. नवी मुंबईमध्ये आज अवजड वाहनांना बंदी. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आज अवजड वाहनांना बंदीचे आदेश. मराठा आंदोलकांचा मोर्चा आज पनवेलमध्ये दाखल होणार. मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग बदलला. मराठा आंदोलकांना जुन्या घाटातून जाण्याची सूचना. मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्यास मात्र आंदोलकांचा विरोध. मराठ्यांच्या मोर्चाला नवी मुंबईमध्ये 2,500 ते 3,000 पोलिसांचा बंदोबस्त. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आता अलर्ट मोडवर. मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावा. हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश. आझाद मैदानाची क्षमता 5,000 लोकांची असल्याची माहिती द्या, कोर्टाचे पोलिसांना निर्देश. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी पूर्ण. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आता प्रतीक्षा. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी नेमलेले काही कर्मचारी अवघे पहिली पास. मला काही येत नाही म्हणत कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी चौकशी. बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास चौकशी. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. 1 तारखेला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स. ईडीचे मुंबई, दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमध्ये 13 ठिकाणी छापे. अली असगर शिराजी ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीची छापेमारी. ईडीकडून 2,17,00,000 रुपयांच्या बँकेतील ठेवी आणि रोख रक्कम जप्त. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांची उलट तपासणी. 2 जुलैच्या प्रतिज्ञापत्रावर सही केली, मात्र त्याचा वेगळाच वापर केल्याचा सुनावणी दरम्यान कोल्हेंचा दावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावात भरवला जनता दरबार. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबारात मोठी गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवमतदारांसोबत संवाद साधणार. देशातील सुमारे 50 लाख नवमतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नवमतदाता संमेलनाचं आयोजन. फी भरली नाही म्हणून 10वी-12वीची हॉल तिकीट अडवू नका. बालहक्क संरक्षण आयोगाची शिक्षण आयुक्तांना सूचना. शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कागदपत्र देण्यास नकार देणाऱ्या खासगी शाळांना आवरा. बालहक्क संरक्षण आयोगानं बजावलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोर्चे बांधणीला आता सुरुवात. काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी. नाशिकमध्ये मराठा आरक्षण सर्व्हे ॲपमध्ये असंख्य अडचणी. एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी लागतोय अर्धा तास. निर्धारित वेळेमध्ये सर्व्हे पूर्ण होणं अशक्य असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती. मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी सहभागी व्हावं. गरजवंत सकल मराठा समाजाकडून पत्रकार परिषदेतून समाजाला आवाहन. तर आज मराठा समाज मुंबईकडे निघणार. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील सावरगावमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं रास्ता रोको. अमरावतीच्या तिवसा तहसीलवर प्रहारचं नतमस्तक आंदोलन. तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करण्याची प्रहारची मागणी. तहसीलदारांविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या मोयखेडा दीर ग्रामस्थांचा जामनेर ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा. तरुणाच्या हत्या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी रात्री ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. मध्य रेल्वे लोकलमधून विना तिकीट प्रवास करणारी 1.85 लाख प्रकरणं दाखल. 20 जानेवारीपर्यंत 7.43 कोटी रुपये दंड वसूल. कोकणामध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. कोकणामध्ये मागील काही दिवसांपासून हवामानात बदल. शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंतेत.
गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये मतदार संख्येत घट, मतदान जनजागृती, तालुका प्रशासन व्यापक जनजागृती मोहीम राबवणार. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी शाखेचा निकाल तब्बल 110 दिवसानंतर. परीक्षेमध्ये 57.78% विद्यार्थी उत्तीर्ण तर 42.22% विद्यार्थी अनुत्तीर्ण. महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचं 2 महिन्यात सर्वेक्षण करून कारवाई करा. कल्याण डोंबिवली महापालिकेला हायकोर्टाची 2 महिन्यांची मुदत. पे अँड पार्कसाठी डिजिटल प्रणालीची मागणी. नियमाप्रमाणे दर आकारणी होण्यास आणि अतिरिक्त वसुलीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचं मत. उद्या प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर जय्यत तयारीला सुरुवात. नागपूरच्या उमरेड पवनी कारंडला अभयारण्यामध्ये F2 वाघिणीची 2 महिन्याच्या बछड्यांसह भ्रमंती. पर्यटकांना पर्वणी. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त परिसरामध्ये साफसफाई मोहीम. अमरावती शहरातील दुचाकी चोरट्यांना बेड्या. एका आरोपीकडून 28 दुचाकी जप्त. संतोष बोबडे असं या चोरट्याचं नाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांच्या लाळ खुरकत आजारावर उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग आता सज्ज. 1 महिन्याच्या आत लसीकरण करण्याचे उद्देश. मात्र जनावरांपेक्षा लस पुरवठा कमी. धुळे जिल्ह्यामध्ये मशीनद्वारे तुरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची पसंती. काही भागामध्ये उत्पन्नात घट. तुरीला 10 ते 12 हजाराचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियामध्ये नमो चषक महोत्सवाचं आयोजन. खासदार आणि आमदाराला यांच्याच रंगला क्रिकेट आणि कबड्डीचा सामना, तर मोठ्या संख्येने खेळाडू देखील सहभागी. क्षयरोग नियंत्रण कामगिरीमध्ये नवी मुंबईमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकानं नामांकित. महानगरपालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम समूहाचा यशदा पुणे इथे सहसंचालक आरोग्य सेवा यांच्या हस्ते गौरव. सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. विनोद घोगे यांची करमाळा पोलीस निरीक्षकपदी बदली, तर पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची पंढरपूर मंदिर सुरक्षा इथं बदली. अमरावतीच्या दर्यापूरमधील तामसवाडी जंगी शंकरपटाचं आयोजन. माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी हाकली बैलजोडी. शंकरपटामध्ये 250च्या वर बैलजोडी धावल्या. विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहासाठी अशी प्रचार फेरी. 3 फेब्रुवारीपासून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथं विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात होणार.